औषध विक्री करताना आम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 लागू होत. या कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करत असताना या कायद्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून औषध विक्री करावा असा कुठलाही कायद्यामध्ये उल्लेख नाही. तरी सुद्धा गेले 6-7 वर्ष देशामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईनच्या ऍपच्या द्वारे, विशेषतः वनएमजी असेल, प्रोमेड असेल किंवा तत्सम ऍपच्या माध्यमातून फार्मजी असेल, ही औषधांची विक्री चालू आहे. ती आम्ही केंद्र शासनाला निदर्शनास आणून दिलंय की ती बेकायदेशीर आहे. कुठलाही कायदा त्याबद्दल नसताना औषध विक्री चालू आहे, तर ते ताबडतोब बंद करा अशी वेळोवेळी आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला या आमच्या खात्याला निवेदन दिले, पण कुठलाही निर्णय त्यांनी आजपर्यंत घेतला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील या केंद्र शासनाला निर्देश दिले की ताबडतोब ऑनलाईनच्या माध्यमातून जी औषध विक्री चालू आहे ती ताबडतोब थांबवावी किंवा त्याच्याबद्दलचे कायदे तुम्ही बनवा आणि मग तुम्ही ऑनलाईन औषध विक्रीला परमिशन द्या. पण त्या पद्धतीने कुठलंही केंद्र शासनानं आजपर्यंत कायदा बनवलेला नाही. आमची प्रमुख मागणी आहे की आम्ही कायद्याअंतर्गत आमचे सगळे केमिस्ट औषध व्यवसाय करतो, तर त्याप्रमाणे ऑनलाईनला देखील एकतर कायदे लागू करा आणि कायदे लागू जोपर्यंत होत नाहीत तर ती विक्री तात्काळ बंद करायचे आदेश द्यावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीनिमित्त आम्ही हा देशव्यापी बंदच्या संपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आम्ही केमिस्ट बांधव, जवळजवळ 5,500 केमिस्ट बांधव या संपामध्ये सहभागी झालेत. आम्ही सगळेच व्यवहार काल मध्यरात्रीपासून आज 20 मेच्या रात्री 12 पर्यंत आम्ही बंद ठेवलेलं आहे. पण एक ग्राहक हित किंवा जनतेची काळजी म्हणून कुठेही इमर्जन्सी जर औषध लागली तर ती देखील आम्ही आमच्या कमिटी मार्फत उपलब्ध करून देणार आहे. कुठल्याही जनतेला औषध मिळालं नाही म्हणून त्रास निश्चित होणार नाही ही काळजी देखील आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेतो. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.